नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. मास्तर आज काय शिकवणार आहेत, तर मास्तर तुम्हाला आज शिकवणार आहेत काळ, काम आणि वेग. हा टॉपिक ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर. बघा नीट लक्ष द्या. हेडिंग काय दिली आहे, काळ, काम व वेग. त्यातलं कार्य म्हणजे वर्क, त्याचे PYQ म्हणजे 2024 ला आलेले सर्वच्या सर्व प्रश्न आज आपण घेणार आहोत, बरोबर. मग त्याआधी काय करायचं, त्याआधी तुम्हाला युट्यूबवर जायचंय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, बरोबर. हा व्हिडिओ बघायचा आहे, त्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ आहे, हाही पूर्ण बघायचा आहे. हे दोन्ही व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पूर्ण बघणार त्यावेळेसच तुम्हाला आजच्या PYQ चा फायदा होणार, कारण तुमचा पूर्णच्या पूर्ण टॉपिक कव्हर होणार आहे. चालायचं उदाहरणाकडे. चलिए बघा, काय पहिलं उदाहरण वाचा की अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करतो, अनुपम हे काम 12 दिवसात पूर्ण करतो. पण प्रश्न हा आहे, दोघांनी एकत्र काम केले तर एकत्र काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. मग त्या दिवशी काय शिकवलं की जर दोन व्यक्तींचं एकत्र काम विचारलं तर सूत्र आहे गुणाकार भागिले बेरीज. हा गुणाकार कुणाचा पहा, गुणाकार आहे 12 गुणिले कोण 24 भागिले बेरीज 12 प्लस 24. मग 12 गुणिले 24 भागिले 12 आणि 24 किती 36. मग 12 एका 12, 12 त्रिक 36, मग वरती 24 खाली 3 भाग दिला 3 8 24. येणार उत्तर 8 दिवस. पर्याय तिसरा. कारण दोन व्यक्ती असेल तर डायरेक्ट गुणाकार भागिले काय करायचं, आपल्याला बेरीजच करायचं आहे. नेक्स्ट आहे प्रश्न A व B जोडीचे काम. बघा बरं का, जोडीचं A व B आहे, B व C आहे आणि C व A. मग कसं करायचं, मांडणी करायची काय की 20 म्हणजे लसावी पद्धतीनुसार मांडणी तुम्ही करू शकता. लसावी पद्धत कशी, A प्लस B नंतर B प्लस C नंतर C व A म्हणजे C प्लस A. A व B एक काम किती दिवसात, 20 दिवसात. B व C किती दिवसात, 15 दिवसात. C व A किती दिवसात, 12 दिवसात. तिघांचा लसावी किती येतो, 60. तिघांचा लसावी किती आला, 60. मग 60 ला 20 न भागा, 20 त्रिक 60. 60 ला 15 ने भागा, 15 चौक 60. 60 ला 12 ने भागा, 12 पंच 60. क्लिअर. आता काय 3 4 आणि काय 5. आता जर मी तुम्हाला म्हटलं की बाळांनो यांची जर बेरीज केली तर A आणि A 2A, B आणि B 2B, C आणि C 2C. म्हणजे याचा अर्थ जर आता इथे हिरव्या पेनांनी दाखवतो की जर यांची बेरीज केली तर ही येते 2A 2B 2C आणि यांची जर बेरीज केली तर येते 3 अधिक 4 अधिक 5. पहा मग काय होणार, 2A 2 कॉमन, A अधिक B अधिक C. 2 कॉमन घेतला ना सगळ्याच ठिकाणी म्हणून. मग पुढं 3 आणि 4 7 आणि 5 12. करेक्ट. मग आता A B आणि C ची किंमत काढायची. कशी येणार, A प्लस B प्लस C बरोबर 12/2. 2 ने भागायचं, 12 ला 2 ने भागलं 6. मग A प्लस B प्लस C बरोबर 6. बघा A अधिक B अधिक C बरोबर 6. म्हणजे याचा अर्थ तिघांनी जर काम केलं तर ते जी स्पीड आहे त्यांची तर किती आहे, 6 आहे. म्हणजे 6 कामाची स्पीड आहे असं आपण गृहीत धरायचं. मग आता प्रश्न असा आहे, एकटा A कोण आहे, एकटा A. मग एकटा A विचारला म्हणजे आपल्याला किंमत कुणाची ठेवायची, B आणि C ची. आता B आणि C ची किंमत किती आहे, 4 आहे. इथं 4 ठेवा. मग हे होणार A प्लस 4 बरोबर 6. मग हे काय होणार, A बरोबर 6 मायनस 4. करेक्ट आहे. मग 6 मधून 4 गेले 2, A बरोबर 2. करेक्ट आहे. A बरोबर किती आलं, 2. मग आता तुम्हाला जर विचारलं असतं एकटा B तर तुम्ही A आणि C ची किंमत ठेवली असती, जी की किती ऑलरेडी 5 आहे. 5. मग चला एकटा A ची आली 2. आता टोटल काम किती आहे, हे काम आहे
एकूण काम किती येते 60. मग 60 भागिले किती ए चा स्पीड 2, 60ला 2 न भागलं, येणार उत्तर 30 दिवस. पर्याय पहिला. पर्याय पहिला. इतकं इझी आहे. कळतंय? डोक्यात जातंय नक्की. चलायचे पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय पुढचा पाहता. पुढचा प्रश्न आहे सर, 15 मजूर रोज 8 तास काम करून. आत्ताच तुम्हाला सांगितलं युट्यूबवर जायचं, व्हिडिओ बघायचं. तर प्रश्न हा कोणत्या सूत्रावरती आहे? MTDW. कोणतं सूत्र आहे? MTDW. M म्हणजे मजूर, T म्हणजे तास, D म्हणजे दिवस, W म्हणजे काय? कार्य. मग प्रश्न कशावर डिपेंड करतो की काम कोणतं आहे? काम करून एक काम आणि प्रश्न विचारला तेच काम. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? हे टाईप 1 मध्ये मोडतं. टाईप 1 चा अर्थ असतो कार्य समान. आणि कार्य समान ज्यावेळेस असेल ना, त्यावेळेस सूत्र असतं M1 T1 D1. W चा काही संबंधच नसतो, कारण तिथं काय? कार्य समान आहे. M1 T1 D1, M2 T2 D2. बरोबर. मग M1 किती आहे की सर, M1 आहे बघा आपलं 15 मजूर आहे 15, गुणिले T1 किती आहे? तास आहे 8, गुणिले D1 किती आहे? दिवस आहे 18. बरोबर. M2 किती आहे? दुसरे मजूर आहे 16, गुणिले T2 किती आहे? तास आहे 9, गुणिले D2 काढायचंय किती दिवसात, म्हणजे D2. मान्य पटली. मग चला सोडवा आता. D2 काढायचं म्हणजे भागाकारात जाणार. 15 गुणिले 8 गुणिले 18 भागिले 16 गुणिले 9 बरोबर D2. चला सोडवा बरं याला. सोडवा. काय आणणार बघा. 8 1 8, 8 2 16, 9 1 9, 9 2 18, 2 गेला म्हणजे D2 किती आलं तुमचं? D2 आलं सर आमचं 15 दिवस. किती दिवस? 15 दिवस. म्हणजे पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? कोणता टाईप आहे? कार्य समान. कोणत्या ह्याला आलेला आहे? धाराशिवला आलेला आहे, लातूरला आलेला आहे, दोन्ही ठिकाणी आलेला आहे. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. एक काम 12 माणसे 16 दिवसात, तर तेच काम. परत तेच काम समान. सूत्र काय? M1 T1 D1. W1 ची काही गरज नाही. M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2. M1 किती आहे? 12, T1 आहे 16. बरोबर. तेच काम 8 माणसे किती दिवसात, म्हणजे D2. मग येणार 12 गुणिले 16 भागिले 8 बरोबर D2. 8 1 8, 8 2 16. मग D2 बरोबर 12 आणि 2 चा गुणाकार 12 2 24. म्हणजे येणार उत्तर पर्याय पहिला. धुळे पोलीस राहिले. चालायचं पुढे. आता तुम्ही म्हणशाल सर हे D1 इथं दिलेलं नाही. दिलेलं आहे का? 16 दिवस दिलेलं, काय नाही दिलेलं? तास नाही दिलं. T1. मग T1 आपण घेतलं का? नाही. जे दिलं तेच घ्यायचं. सूत्र मात्र जसं आहे तसंच लिहायचं. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. 5 नंबर बघा. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या. हा जो प्रश्न आहे काळकाम वेगाचा नाहीये, त्यांनी दिलेला आहे, पण सोपा आहे. हा समचलनाचा आहे. एका सेकंदात 8 फेऱ्या. तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात. 1 मिनिट म्हणजे 60 मिनिट, 20 सेकंद म्हणजे 80 सेकंदात काय? x. तिरकाच गुणाकार 80 गुणिले 8 भागिले 1 बरोबर x. 8 8 64. मग x बरोबर किती? 640. म्हणजे 640 फेऱ्या मारतो. पर्याय दुसरा. पटतंय? नक्की. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. काय आता 6 नंबर. एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात. 8 मजूर 15 दिवस. 8 गुणिले 15 बरोबर तेच काम 5 मजुरांना 5 मजूर x दिवस. काय? टाईप 1. काय नाव आहे?
म्हणजे M1 T1 D1 बरोबर M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2. तेच इथे मग काय होणार 8 गुणिले 15 भागिले 5 बरोबर x. 5 त्रिक 15 x बरोबर 8 त्रिक किती 24 म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा 24 दिवस पर्याय तिसरा. पटतंय नक्की डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात. आता इथं बघा सदर कामाच्या दुप्पट काम म्हणजे इथं टाईप सेकंडचं नाव आहे काम असमान. करेक्ट आहे हा. मग काम असमान असेल सूत्र काय माहितीये M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 D2 W1 हे त्याचं सूत्र आहे. मग आता M1 माणसं 7 व्यक्ती लिहून घ्या 7. 12 दिवसात T1 आहे 12 सॉरी तास नाही दिलंय तास दिलेलं नाही म्हणजे तुम्हाला इथं फक्त काय दिलंय लाल पेनाने दाखवतोय इथं तुम्हाला फक्त दिलंय M1 दिलंय D1 दिलंय. मग M1 किती आहे 7 व्यक्ती गुणिले D1 किती आहे 12 दिवसात. बर कोणतं काम एखादं काम म्हणजे आपण एक काम धरू. कोणतं काम धरू एक काम. मग गुणिले आता हे W2 नाही कारण एक काम म्हणजे W1 म्हणजे पहिलं ना उदाहरणाचा पहिला भाग आहे ना तो उदाहरणाचा पहिला भाग आहे म्हणून W1 किती मानायचं 1 मानायचं. किती मानायचं 1. मग W1 जर एक काम मानलं त्याच्या कसं काम करायचं सदर कामाच्या दुप्पट काम म्हणजे इथं होणार W1 जर 1 आहे तर तुमचं W2 किती पाहिजे 2. W1 जर तुम्ही 10 घेतलं तर W2 तुमचं पाहिजे 20. W1 5 घेतलं W2 किती पाहिजे 10. चला काही फरक नाही. चलो मग लिहून घ्या गुणिले W2 आलंय ऑलरेडी 2 मग W2 लिहायचं 2 बरोबर. M2 मजूर आहे किती व्यक्ती लागतील किती अतिरिक्त व्यक्ती बरं का बघा नीट बघा आपल्याला M2 काढायचंय M2 लिहायचं असेल तसं गुणिले T2 म्हणजेच काय तास तुम्हाला दिलेलेच नाही दिवस दिलेले किती दिवस आहे 8 दिवस गुणिले 1. ही झाली मांडणी. यावरून आता M2 येणार कसं की M2 बरोबर येणार तुमचं 7 गुणिले 12 गुणिले 2 पोटात रेष 7 12 2 भागिले 8 गुणिले 1. मग काय होणार बे चौक 8 म्हणजे M2 बरोबर 7 गुणिले 12 भागिले 4. मग 4 1 4 4 त्रिक 12 M2 बरोबर 7 गुणिले 3 झालं 21. प्रश्न समजून घ्या. प्रश्न असा आहे की किती अतिरिक्त व्यक्ती लागतील म्हणजे जास्त माणसं किती लागतील. आता मला सांगा M1 आधी किती होतं M1 होतं 7 M2 आलं 21 दोघात फरक किती 14 माणसे अतिरिक्त 14 माणसे अतिरिक्त लागतील म्हणजेच पर्याय कितवा पहिला. पटतंय नक्की डोक्यात जातंय. ज्याच्या डोक्यात जात नसेल त्याला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन्ही व्हिडिओ ते पाहिजेत मग हे जमणार आहे. ओके चलो नेक्स्ट काय विषय पुढचा विषय 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती. खूप सोपं आहे रे. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 340 म्हणजे 3 कामगार एक आठवडा 840. आता इथं काय माहिती का तेच आहे M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 M2 T2 D2 आणि W1. बघा बरं का कार्य काय इथं कार्याऐवजी फक्त पेमेंट आली. काय आली पेमेंट.
मग W2च्या ऐवजी काय लिहायचं, M1 T1 T1 पेमेंट सेकंड, M2 T2 D2 पेमेंट फर्स्ट. पटलं? कार्य वेगळे, कार्य काय, पगार आहे इथं, कार्य काय आता पगार आहे. मग चला मांडणी करूया. 3 कामगार, किती कामगार, 3, M1 3, एका आठवड्याची मजुरी, आठवडा म्हणजे दिवस, किती 7 दिवस, गुणिले P2 म्हणजे काय बघा आता, तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती, म्हणजे दुसऱ्या वाक्यात आहे ना, P2 तुम्हाला काढायचे, पेमेंट सेकंड म्हणता येईल त्याला. M2 म्हणजे पहिले कामगार किती येते, पहिले नाही, M2 तर एका कामगाराची, एक कामगार म्हणजे M2 आहे 1, गुणिले 5 दिवस, D2 ची किंमत आहे 5. ज्याच्या खाली बाण मारला तेच आपल्याकडे अवेलेबल आहे, बाकीचे नाहीये, त्याची काळजी करायची नाही. गुणिले P1 पगार आहे अवेलेबल पहिल्याची किती आहे, 840. झालं. तुम्हाला किंमत कुणाची काढायची, P2 ची. कशी काढणार सर, P2 बरोबर 5 गुणिले 840 पोटात रेष भागिले 3 गुणिले 7. मग हे काय होणार, 7 1 7, 7 1 7 उरला 1, 7 2 14, 7 0 0. मग P2 बरोबर 5 गुणिले 120 भागिले किती, 3. करेक्ट. मग 120 ला 3 न भागा, 3 1 3, 3 चौक 12, 3 0 40. म्हणजे P2 बरोबर 5 गुणिले 40. मग P2 बरोबर 5 चौक 20 किती, 200 रुपये. 200 रुपये येणार उत्तर पर्याय दुसरा, येणार उत्तर पर्याय दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. नोट्स वगैरे लिहित बसू नका. तुम्हाला टेलिग्रामवरती जशाला तसं मी PDF पाठवत असतो, त्यामुळे फक्त लक्ष द्या. क्लिअर. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट. कुठं आला होता, जालना पोलीस. नेक्स्ट आहे परत जालना पोलीसला. 15 मुले 20 दिवसात जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करीत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतील. आता या प्रकारच्या उदाहरणात काय माहिती का, की 15 मुले, पहिल्या वाक्यात पहा बरं का, 15 मुले 20 दिवसात, आणि दुसऱ्या वाक्यात काय, तेच काम 20 पुरुष. म्हणजे याचा अर्थ काय, एकतर पहिलं वाक्य पूर्ण मुलात करून घ्या. पहिलं वाक्य मुलात आहे, 15 मुले 20 दिवस, बरोबर. मग हे किती पुरुष आहे, 20 पुरुष. मग आपण काय करू, जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करतात. आता इथे लिहितो हा, 3 मुले म्हणजे आपले आता 2 पुरुष. 3 मुलं म्हणजे 2 पुरुष. तर आता आपण काय करू, हे 15 मुलं आहे ना, तर 15 मुले म्हणजे X पुरुष. पटलं का. कन्वर्जन करतोय आपण, रूपांतर करून घ्यायचं एकदा. मग हे काय होणार, 15 दून 30, मग X बरोबर 30, 15 दून 30 आणि 3 भागाकारात, म्हणजे X बरोबर 3 10 30. करेक्ट. मग X 10 म्हणजेच काय सर, X 10 म्हणजेच की जे 15 मुलं आहे ना, हे 15 मुलं म्हणजे किती पुरुष, 10 पुरुष. म्हणजे दिलेल्या उदाहरणात जिथं 15 मुले, इथं हे 15 मुले, हे कट करून इथं तुम्ही 10 पुरुष लिहू शकता. आत्ताशिक उदाहरण रूपांतरात आलंय. मग आता काय प्रश्न तयार झाला, एक काम 10 पुरुष 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम 10 पुरुष 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. परत तीच मांडणी, काय कार्य समान, M1 T1 D1 W1 ची गरज नाही, कार्य समान आहे, बरोबर. M2 T2 D2. M1 किती आहे, 10 पुरुष गुणिले T1 किती आहे, T1 नाहीये पण D1 आहे 20 दिवस, बरोबर. M2 किती आहे, 20 पुरुष, आणि गुणिले दिवस विचारलं म्हणजे D2. पटलं. रूपांतर करून घेतलं. काय करून घेतलं, रूपांतर. मग काय होणार बाबा, 10 गुणिले 20 भागिले 20 बरोबर D2. 20 गेला, मग D2 बरोबर किती, 10 दिवस.
D2 बरोबर 10 दिवस, पर्याय चौथा जालना पोलीसला आलेला हा प्रश्न आहे. काय केलं आपण? नीट बघा, रूपांतर केलं. हे जे वाक्य आहे का कोणतं? जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, बरोबर, आणि विचारलं तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतील, म्हणजे 20 पुरुष विचारलं ना, मग सुरुवातीच्या वाक्यात बी पुरुष पाहिजे होते पण ते पोरं होते, मग ते पोरांना आपण कशात रूपांतर केलं? पुरुषात रूपांतर केलं. पटलं? डोक्यात गेलं? गेलंच पाहिजे. चालायचे पुढे मग. चला नेक्स्ट. काय विषय पुढचा? शेंगा काढण्याचे काम. आता तुम्ही करायचंय हा. मीरा भाईंदर शहरला आणले. सोपा प्रश्न आहे. पुढं परत तेच 15 सेकंदात 2 रुमाल. चला 15 सेकंदात किती रुमाल? 2. तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? मला सांगा. 15 सेकंदात 2. परत तेच करायचं. काय? M1 T1 D1 W2. का बर? कार्य कसे असमान. 2 रुमाल शिवतात ना, 2 रुमाल शिवतात. मग नंतर किती माहिती नाही आपल्याला. पुढं M2 D2 D2 W1. आता हे बघा, नुसतं माणसं आणि हे दिलं असेल तर आपल्याला काही कुटाणा करायची गरज नाही, डायरेक्ट पण मांडणी होती. पण तुम्हाला ही स्टेप कधी पण फॉलो करा, यानं तुमचं उत्तर चुकणार नाही. मग M1 किती आहे? M1 बी नाही दिलं. बरं, T1 द्यायला किती? T1 द्यायला किती सेकंद? 15 सेकंद. D1 द्यायला का? D1 ने द्याल. W2 द्यायला का? विचारलं W2. आता M2 द्यायला का? माणसं नाहीये. T2 द्यायला का? पाऊण तास म्हणताय. किती तास म्हणताय? पाऊण तास. मग पाऊण तास म्हणजे किती सेकंद? आता बघा, पाऊण तास म्हणजे 45 मिनिट गुणिले 60. करेक्ट आहे का? याला काय म्हणता येईल? पाऊण तास. बरं, पहिलं असं करा. काय करा? 1 सेकंद. हे बघा, 45 मिनिट गुणिले 60 हे झाले सेकंदात, म्हणजे 6 पंचे 30 0 किंवा असं लिहा सरळ. 45 मिनिट 45 गुणिले 60. पाऊण तास म्हणजेच काय? पाऊण तास म्हणजे सर 45 मिनिट, पण त्याला सेकंदात करायचं म्हणून 60, कारण इकडे डावी बाजू कशात आहे? सेकंदात आहे. आणि गुणिले D2 तुम्हाला बघायचं काम आहे का? D2 द्यायलाच नाहीये तर कशाला ताण घेत त्याचा. आणि W1 द्यायले किती रुमाल आहे? किती रुमाल आहे पहिले? 2 रुमाल आहे. झाली का मांडणी? मांडणी पटली का? पटली. चला मग आता W2 काढायचंय. W2 बरोबर मग 45 गुणिले 60 गुणिले 2, पोटात राहील भागिले 15. 15 चौक 60. मग W2 होणार 45 दुना 90, 9 चौक 36, म्हणजे किती? 360. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. करेक्ट आहे. शॉर्टकट बघूया. बघा काय लिहायचं? मांडणी अशी करायची. सेकंद आणि इकडं काय लिहायचं? रुमाल. 15 सेकंद 2 रुमाल. मग पाऊण तासात पाऊण तास म्हणजे 45 गुणिले 60 बरोबर काय? X रुमाल. क्लिअर आहे. कोणता गुणाकार? तिरकस का समोरासमोरचा? सर इथे जे आहे तर आपल्याला करावा लागेल कोणता गुणाकार? तिरकस गुणाकार. मग 45 गुणिले 60 गुणिले 2 भागिले 15 बरोबर किती? X. हेच जे आलं इकडं तेच, याचं उत्तर किती येतं? 360. कोणतंही सोडवा. ही कोणती मेथड आहे? ही मेथड सेकंड आहे. मेथड सेकंड नाही तेच, मेथड फर्स्ट नाही तेच. क्लिअर आहे. चालायचं पुढे मग नक्की. चला पुढे. काय विषय पुढचा सर? पुढचा विषय मातीचा एक ढीग करून घ्यायचंय. सोपं आहे का? करायचंय. चला करू. एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात. तेच काम, शब्द तोच आहे. तेच काम म्हणजे M1 T1 D1 W1 ची गरज नाही भाऊ. M2 T2 D2 जे दिलं घेऊन टाकायचं. मातीचा एक ढीग 15 माणसे गुणिले दिवस दिलं भाऊ, दिवस दिलं 20 बरोबर. M2 दिलं 12 माणसे, दिवस विचारलं D2. मग काय होणार? 15 गुणिले 20 भागिले किती? 12 बरोबर काय? D2. मग 20 आणि 12ला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. मग 4 ने 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 5 3 1 3, 3 5 15, 5 5 25, म्हणजे D2 25 दिवस.
पर्याय तिसरा. 25 दिवस पर्याय तिसरा. बरोबर. क्लिअर आहे. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा की 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात. किंवा मला उदाहरण आलं का, एक टेक्निक तुम्हाला सांगतो. टेक्निक काय, मांडणी करायची. कशी, 6 पुरुष, त्याच्या पुढे 8 मुले, त्याच्या पुढे 24. पहिलं वाक्य मांडून घेतलं, 6, 8, 24. दुसरं वाक्य तर तेच काम, 7 पुरुष 12 मुले x दिवसात. बरोबर. 7 पुरुष 12 मुले x दिवसात. मग काय करायचं, पोटात रेष, वरच्यांचा गुणाकार 6, 8 आणि 24चा, 6, 8, 24. कधीही उदाहरण आलं की असंच तुम्हाला सोडवायचं आहे. मग खाली काय करायचं सर, तर खाली दुसऱ्या पेनानं दाखवते बघा. खाली तुम्हाला करायचंय 6 आणि 12चा गुणाकार, 8 आणि 7चा गुणाकार, त्यांची बेरीज 6 गुणिले 12 प्लस 8 गुणिले 7. मग हे होणार 6 गुणिले 8 गुणिले 24, पोटात रेष, 12 सक 72 प्लस 8 7 56, म्हणजे 6 गुणिले 8 गुणिले 24 भागिले 128. बरोबर. याला सोडवू कसं सर, 8 ने भाग जातो, 8 1 8, 8 1 8, उरले 4, 8 सक 48. मग राहिलं 6 गुणिले 24, खाली राहिलं 16. मग 24 आणि 16ला कितीने भाग जातो, कितीने जातो, 8 ने जातो सर. 8 त्रिक 24, 8 दून 16, खाली 2 वरती 6, बे एक बे, बे त्रिक 6. मग 3 गुणिले 3, 3 त्रिक किती 9. येणार उत्तर 9 दिवस, पर्याय दुसरा. पर्याय दुसरा 9 दिवस. क्लिअर आहे, क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग नक्की. तर किंवा वाले उदाहरणं बिलकुल असेच सोडवायचे आहे. चलो नेक्स्ट. 15 मजूर तेच काम. चला सोडवायचंय आता, त्याच टाईपवरती आहे. हे पण तसंच आहे, हेही सोडवायचंय तुम्हाला. हे पण तसंच आहे, पण पेमेंटचं आहे. आत्ताच सांगितलं मागे. 4 माणसं 20 दिवस. इथं काम काय, इथं काम आहे पगार. कमवणं म्हणजे पगार. मग मांडणी कशी, मांडणी तीच, काम वेगळे. कोणत्या टाईप मध्ये येतं हे येतं सर, हे येतं टाईप सेकंड. टाईप सेकंड का बर, कारण मजुरी कशी आहे, वेगळी आहे. मग काय करणार, M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 D2 W1. W ऐवजी फक्त P शब्द लिहायचा, कारण पगार आहे. मग काय होणार, हे M1 T1 D1 P2 बरोबर M2 T2 D2 P1. बरोबर. किती पगार आहे, बरं M1 म्हणजे आता जे दिलं ते लिहून घ्या. जे दिलं ते लिहून घ्या. आपल्याला M1 दिलं, किती माणसं, 4 माणसं. T1 दिलं का तुम्हाला, नाही दिलं. तुम्हाला D1 दिलं, किती दिलं D1 दिले तुम्हाला 20 दिवस. गुणिले P2 पगार आहे, पगार विचारलाय किती रुपये कमावतात, म्हणजे P2 विचारलं, P2. बरोबर. दुसऱ्या वाक्यातलं P2 तुम्हाला विचारलंय. मग M2 किती आहे, माणसं किती आहे सर, नंतर माणसं आहे 10 माणसं, गुणिले T2 किती आहे, दिवस दिलेत 20 दिवस, गुणिले D2 किती आहे, 20 दिवस झाले, नंतर हा T2 दिलेले नाहीये, D2 दिलेले. P1 पगार किती दिले, 3600. करेक्ट आहे. किंमत कुणाची काढायची, P2 ची. कशी काढणार, मग P2 बरोबर राईट साइड सगळी लिहा, 10 गुणिले 20 गुणिले 3600, पोटात रेष, खालची बाजू 4 गुणिले 20. बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय होणार, 20 गेलं, 20 गेलं. बरं, मग आता राहिलं P2 बरोबर 10 गुणिले 3600 भागिले 4. आता 4 ने 3600ला भागायचंय, 4 1 4, 4 9 36, 2 0, म्हणजे P2 बरोबर 10 गुणिले 900. 900 ने 10ला गुणलं, P2 बरोबर किती हजार,
9,000 रुपये, 9,000 रुपये, 9,000 रुपये. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलने का आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खणतो. जर 100 व्यक्तींना 100 खड्डे खणण्यासाठी किती दिवस लागेल? 100 खड्डे, एक खड्डा म्हणजेच काय? कार्य असमान. सूत्र काय? M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. हा, जे जे दिलेलं आहे सांगा. M1 दिले एक व्यक्ती, एक व्यक्ती एका दिवसात. D1 दिले एक दिवस. T1 दिले नाहीये. एक खड्डा, एक खड्डा. W2 किती खड्डे? 100 खड्डे खांदायचे. 100 बरोबर. M2 दुसरा व्यक्ती किती? 100 व्यक्ती गुणिले दिवस दिलाय का? किती दिवस म्हणजे D2 आणि W1 ऑलरेडी आपल्याकडे किती? एक खड्डा. जसं ह्याच्यात दिलं प्रश्नात बिलकुल तसंच आपण मांडत आहोत. मग काय होणार? मग हे होणार सर 1 गुणिले 100 लेफ्ट साइड भागिले 100 गुणिले 1 बरोबर D2. D2 तुम्हाला काढायचंय. मग 100 गेला 100 गेला म्हणजे D2 बरोबर 1 दिवस. 1 दिवस. पर्याय कितवा? पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की नक्की. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट एग्जाम्पल. काय विषय पुढचा? 18 नंबर. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील? सोपं आहे, तशीच मांडणी आहे. हा, पुढं M ला एक काम करण्यास 6 तास लागतात. जर त्याने N सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासात, तर एकट्या N ला ते काम करण्यास किती वेळ लागेल? बघा, काळकाम वेगामध्ये आतापर्यंत जास्त उदाहरणं कशाचे आलेत? कार्य समान, कार्य असमान. सुरुवातीला जे आपण उदाहरण बघितलं ना या लेक्चरच्या सुरुवातीला, तर सूत्र काय लिहिलं होतं? गुणाकार भागिले बेरीज, कारण दोघांचं काम होतं. इथं एकटं काम आहे, तर एकट्या कामासाठी सूत्र असतं बाळांनो, गुणाकार भागिले फरक. ओके. मग गुणाकार कुणाकुणाचा? सर M चे 6 तास, N चे 3 तास. 6 गुणिले 3. फरक त्यांचा 6 - 3. 6 आणि 3 चा गुणाकार 18. 6 न 3 गेले 3. 18 3 न भागलं 3 सक 18. येणार उत्तर 6 तास. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर? क्लिअर आहे? पटतंय? नक्की. चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय बा पुढचा? रोशन एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस, प्रकाश 30 दिवस. दोघांनी एकत्र काम. दोघांनी एकत्र काम कुठं आलेलं आहे? पुणे SRPF सोलापूर ग्रामीणला. दोघांनी एकत्र सुरुवातीलाच झालं. काय सूत्र सांगा? सूत्र आहे गुणाकार भागिले बेरीज. दोघांचं एकत्र काम आहे ना. हा, मग गुणाकार किती? 20 गुणिले 30. बेरीज किती? 20 + 30. करेक्ट आहे. 20 आणि 30 चा गुणाकार काय जे येत असेल माहिती नाही, मग गुणाकार नाही करायचा. 20 गुणिले 30 लिहायचं. पोटात रेष. 20 आणि 30 ची बेरीज येते किती? येते 50. 0 गेला 0 गेला. 5 1 5, 5 चौक 20. मग 4 गुणिले 3. 4 आणि 3 चा गुणाकार 12. म्हणजेच येणार उत्तर पर्याय चौथा. 12 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. पटतंय? डोक्यात जातंय? जातंय? गेलंच पाहिजे. चालायचे पुढे. नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? मुकेश एक काम 15 दिवसात, अनिल तेच काम 20 दिवसात. अनिलने 8 दिवस काम केले. उरलेले काम मुकेश किती दिवसात पूर्ण करेल? उरलेले काम बघा बरं का. उरलेले काम. उरलेले काम करते वेळेस लसावी पद्धत वापरायची. कशी माहिती का? बघा, मुकेश एक काम 15 दिवसात इथं लिहायचं मुकेश. नंतर कोण आहे? अनिल. इथं लिहायचं अनिल. मुकेश एक काम 15 दिवसात इथं लिहायचं 15. अनिल तेच काम 20 दिवसात इथं लिहायचं 20.
ही पहिली मांडणी. मग काय करायचं, दोघांचा लसावी 20 आणि 15चा लसावी येणार 60. करेक्ट. म्हणजे समजून घ्या, ते सांगत नाही अनिल आणि काय नाव त्याचं, मुकेश आणि अनिल कोणतं काम करतोय सांगताय का, ते नाही. आपण डोक्यात घालायचं काहीतरी काम करताय ते. मग काहीतरी तर कोणतं काम, आपण गृहीत धरलं 15 आणि 20चा लसावी 60. 60 समोसे त्यांना बनवायचे. मुकेशला आणि अनिलला मिळून किती समोसे बनवायचे, 60. मग आता 60 समोसे मुकेश म्हणतो मी एकटा जर बनवायला लागलो तर 60ला जर 15ने भागलं तर येणार उत्तर किती, 4. म्हणजे मुकेश म्हणतो मी 4 समोसे एका दिवसात बनवू शकतो. सेम अनिल म्हणतो 60ला 20ने भागा, भाऊ मी 3 समोसे एका दिवसात बनवू शकतो. म्हणजे मुकेश म्हणतो माझा स्पीड किती आहे, 4 समोस्याचा. अनिल काय म्हणतो माझा स्पीड किती आहे, 3 समोस्याचा. प्रश्न काय विचारला नीट बघा. आता प्रश्न असा आहे की अनिलनं किती दिवस काम केलं, 8 दिवस. आता बघा अनिलनं 8 दिवस काम केलं. मग इथं लिहू मी अनिलचे 8 दिवसाचे काम. अनिलचे 8 दिवसाचे काम. बरोबर. काय अनिलचं काम, 3 समोसे एका दिवसात. मग 8 दिवसाचं काम म्हणजे 3 गुणिले 8. 3 8 किती, 24 काम लिहितो फक्त. 24 काम. दोघांना मिळून 60 कामं करायचे भाऊ. किती कामं, 60. मग 60 पैकी यांनी काय केलं, 60 पैकी 24 काम केलं. कोणी केलं, अनिलनं केलं. मग उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल. आता उरलेलं काम किती, मग उरलेले काम एकूण काम किती आहे, 60. 60 24 काढा. 60 24 गेले किती, 36 काम. 60 समोसे होते भाऊ. 60 समोस्यातले त्या अनिलनं किती समोसे बनवले, 60 समोस्यातले त्या अनिलनं बनवले 3 समोसे एका दिवसात बनवायचं, तर त्यांनी 24 समोसे बनवले, काम सोडून गेले. बरोबर. आणि उरलेलं काम कोणाच्या अंगावर आलं, उरलेलं काम कोणाला करायचंय, मुकेशला. म्हणजे 36 काम कुणाला करायचंय, 36 काम मुकेशला करायचे. बरोबर आहे. 36 काम कुणाला करायचं, मुकेशला. मग मुकेशचा स्पीड किती आहे, 4. म्हणजे 36 भागिले मुकेश स्पीड. मग 36 भागिले मुकेशचा स्पीड किती आहे, मुकेशचा स्पीड आहे 4. 36ला जर 4 भागलं, 4 9 36. म्हणजे येणार उत्तर किती, 9 दिवस. 9 दिवस. पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. बघा उरलेलं काम म्हणताय ना ते, उरलेलं काम बरोबर आलं. किती दिवस, 9 दिवस. क्लिअर आहे का, यस और नो, यस. चलो चालायचं पुढे मग, नक्की. चलिए ए आणि बी, परत तेच आलं बाबा. सुरुवातीला केलं ए आणि बी जोडीचं. चला बरं मांडणी करू. मग मांडणी अशी करायची, ए प्लस बी, नंतर बी प्लस सी, नंतर ए प्लस सी. ए प्लस बी 8 दिवस लिहायचं, बी प्लस सी 12 दिवस लिहायचं, ए प्लस सी 15 दिवस लिहायचं. लिहिलं. तिघांचा लसावी घ्यायचा. बरं, लसावी घेते वेळेस तुम्हाला मी तोंडी लसावी कसा घ्यायचा तेही शिकवलेलं आहे. तोंडी लसावी घेताना मोठी संख्या पकडायची, जी की आहे 15. मग 15च्या पटीतलंच तुमचं उत्तर असतं. पण ती 15च्या पटीतली संख्या 8 आणि 12च्या पटीत पण पाहिजे. तर कोण आहे, डायरेक्ट 120. कोण आहे, 120. PYQ चालू आहे बाळांनो. लसावी वेगळा काढून थोडी दाखवणार मी तुम्हाला आलं पाहिजे. लसावी किती, 120. म्हणजे याचा अर्थ 120ला 8 भागलं तर येतं 15. 120ला 12ने भागलं तर येतं 10. 120ला 15ने भागलं तर येतं 8. अशीच मांडणी केली होती. मग नंतर काय केलं, नंतर पेन बदलला होता सर तुम्ही. पेन बदलून यांची बेरीज केली होती. ज्याला कळत नाही त्यांनी त्या प्रश्नाकडे परत जाऊन पाहायचं. 2A प्लस 2B प्लस 2C बरोबर यांची बेरीज केली होती. 15 10 25.
25 आणि 8, 25 आणि 8 झाले 33. 15 10 25, 25 आणि 8 किती 33. 2A + 2B + 2C. क्लिअर? बरोबर आहे. हां, मग आता काय करायचंय सर, तर A + B + C चं उत्तर घ्यायचंय. मग A + B + C 2 कॉमन बरोबर 33. हे येणार A + B + C बरोबर 33/2. A + B + C बरोबर किती आलं 33/2. समजून घ्या बरं का. हा, तर प्रश्न हा आहे, तर सीला एकट्याला सीचं एकट्याचं काम विचारलं ना, मग सीचं एकट्याचं विचारलं, मग A + B ची किंमत किती आहे? ए आणि बी ची किंमत किती आहे? 8. मी इथं ठेवाय. ए आणि बी ची 3 आहे. ही किती इथे? 15. करेक्ट आहे. मग इथं लिहायचं 15 + C बरोबर 33/2. करेक्ट आहे. मग सी ची किंमत काढायची. सी बरोबर 33/2 मायनस 15. हे 15 तिकडे जाणार. 15चा छेद कोणीच नाही, कोण आहे? 1 आहे. क्लिअर? परत तिरकस गुणाकार कसा? सी बरोबर 33 × 1 33 वजा बे × 15 30/3 बे 1 बे. बरोबर. तिरकस गुणाकार का बर? छेद असमान असले की तिरकस गुणाकार करावा लागतो. पुढे मग 33 मधनं 30 गेले. सी बरोबर 3/2 3/2. मग शेवटी काय? एकूण काम 120 काय? एकूण काम. बरोबर. म्हणजे 120 ला कितीने भागायचं? 3/2 ने. मग हे वर जाणार, म्हणजे 120 × 2/3. बरोबर. मग याला जर सोडवलं तर हे होतं 240/3. 3 8 24 म्हणजे येणार उत्तर किती? 80 दिवस. 80 दिवस. 80 दिवस. पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. बरोबर आहे. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचं मग पुढे? चलने काय आगे? हे जे उदाहरण आहे सेम उदाहरण आहे जे सुरुवातीला आपण सोडवलंय. याचा पॅटर्न सेम आहे. ए विचारो, बी विचारो, सी विचारो, असंच फॉलो करायचंय. भागिले 2 का बरं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. चलने का आगे? चलिए. काय विषय पुढचा? पुढचा विषय की जर 16 कामगारांना, परत तेच आहे बाबा, किती साड्या? 100. परत 200 साड्या म्हणजे कार्य असमान. कार्य कसं आहे? असमान. थोडं फास्ट करतो आता. कार्य असमान. 16 कामगार 16. किती साड्या? 100. किती दिवस? 21. गुणिले इकडे लिहायचे 200 साड्या, कारण हे W2 आहे ना. W2 इकडे लिहावं लागेल ना. W2 200 इकडं. बरोबर. हा, किती कामगार आहे? 2 नंबरला 12 दिवस आहे. 12 दिवस आहे. सुरुवातीस साड्या किती आहे? 100 आहे. गुणिले x. मग हे होणार 16 × 21 × 200 छेदस्थानी 12 × 100 बरोबर किती? x. सोडवायचे. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. बे 1 बे बे सख 12. 6 आणि वर 16. बे 3 6 बे 8 16. 3 1 3 3 7 21 म्हणजे x बरोबर 8 × 7 8 7 56. येणार उत्तर 56. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? पटतंय का? बरेच उदाहरणं 2024-25 ला याच घटकावरती आलेले आहे. त्यामुळे आपण आता काय करतो? थोडं फास्ट घेतोय. चलिए नेक्स्ट. परत तेच 25 मजूर रोज 8 तास 16 दिवसात 400 खुर्च्या. म्हणजे काय? असमान. कार्य असमान. मांडणी काय रे भाऊ? M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. बरोबर. M1 किती आहे? 25 मजूर. आता हे एकमेव उदाहरण आहे जिथं आपल्याला जे सूत्रातले घटक लिहिले ते सगळे अवेलेबल आहे. पहा, 25 मजूर गुणिले तास दिले किती? T1 8 तास. गुणिले दिवस दिले किती? 16 दिवस. गुणिले W2 म्हणजे किती खुर्च्या बनवतील? किती खुर्च्या बनवतील म्हणजे W2 विचारले. बरोबर. M2 किती आहे? M2 आहे 40 मजूर. T2 आहे 6 तास.
D2 आहे 10 दिवस आणि W1 आहे किती खुर्च्या? 400 खुर्च्या. बरोबर आहे. किती खुर्च्या? 400 खुर्च्या. मग पुढं काय करायचंय? पुढं आता करायचं सर W2 बरोबर 40 गुणिले 6 गुणिले 10 गुणिले 400 पोटात रेष 25 8 16 25 गुणिले 8 गुणिले 16. मग W2 ची किंमत काढायची. W2 बरोबर मग हे होणार 8 1 8 8 पंच 40 5 1 5 5 5 25 5 1 5 5 2 10. मग हे राहिलं 6 गुणिले 2 गुणिले 400 पोटात रेष 16. बरोबर. मग काय करायचं आता? 16 ने 400 ला भाग जातो का? नाही. मग बे 1 बे बे 8 16 8 1 8 8 पंच 40 8 0 0 म्हणजे W2 बरोबर 6 गुणिले 50. 6 ला 50 ने गुणलं 6 पंच 30. W2 किती? 300. W2 किती? 300. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचं मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम 15 दिवस, तर दोघे मिळून तेच काम. सूत्र काय? गुणाकार भागिले बेरीज. दोघे मिळून गुणाकार कुणाचा? 10 गुणिले 15 भागिले 10 प्लस 15. 10 गुणिले 15 येतात 150. 15 आणि 10 येतात 25. 150 ला 25 न भागलं 6. यानं उत्तर 6. पर्याय दुसरा. क्लिअर आहे. चालायचं पुढे. चला नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? एक काम पूर्ण करण्यात 2 जणांना 16 दिवस. जर ते काम 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे वाढवायला लागतील? मांडणी. कोणतं प्रमाण म्हणता याला? व्यस्त प्रमाण. किंवा जर M1 T1 D1 च्या स्वरूपात करायचं तरी तुम्ही करू शकता. त्यांचं काय म्हणणं आहे? एक काम आणि पुढं काय म्हणणं आहे? तेच काम. म्हणजेच काय? कार्य समान. सूत्र काय? M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2. ओके. M1 किती आहे? M1 आहे एक काम पूर्ण करण्यात 2 जणांना म्हणजे 2 दिवस 16 दिवस. तास नाही दिले. 16 दिवस. बरोबर. तेच काम 4 दिवसात म्हणजे D2 दिलं 4. आणि किती माणसे वाढवायला लागतील म्हणजे M2. ते मागे आपण उदाहरण केलं ना, M2 आलं होतं 21 आणि M1 होतं 7. 14 माणसे वाढवायला लागेल असं. त्याच प्रकारात हे काय करायचं मग? M2 बरोबर काय होणार भाऊ? हे होणार M2 बरोबर 2 गुणिले 16 भागिले 4. 4 चौक 16. मग M2 बरोबर 2 गुणिले 4. M2 बरोबर 2 चौक 8. 8 माणसे. पण 8 माणसे पर्यायात आहे. पर्यायात आपण टिक करतो आणि उत्तर चुकवतो. माझ्याही विद्यार्थ्यांनी सगळं ज्यांनी बघितलं असेल हे 2024चा पेपर दिला असेल, पुणे लोहमार्गाला गलती केलेली आहे, चूक केलेली आहे की 8 ला टिक केलं. पण त्यांचं नाही किती माणसे वाढवावं लागतील भाऊ? पहिले M1 होतं 2. M2 झालं 8 म्हणजे 6 माणसे वाढवा. याला उत्तर पर्याय दुसरा. पटतंय डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचं पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. आठ मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात. तेच काम सोडवू शकता तुम्ही आरामात. सोडवायचंय. सॉल्व. नेक्स्ट. परत तेच नाशिक ग्रामीणला परत सॉल्व. सोडवायचं. चला सोडव. काय विषय? एक काम आणि तेच काम. म्हणजे 15 गुणिले 8 गुणिले 12 बरोबर 20 गुणिले 9 गुणिले x. ओके. चलो फिर क्या बनेगा ये?
15 गुणिले 8 गुणिले 12 भागिले 20 गुणिले 9 बरोबर x. मग काय होणार आहे की 4 त्रिक 12, 4 पंच 20, 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 कट्या बस 8 बचा, x बराबर 8. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचं मग पुढे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? अनिकेत एक काम 20 दिवसात, दोघे मिळून परत तेच 20 गुणिले 30 भागिले, माझ्या रिपीट झाला प्रश्न, 50 0 गेला 5 चौक 20, 4 त्रिक 12, दोघे मिळून ते काम 12 दिवसात करतील. किती दिवसात करतील? 12 दिवसात. चालायचं मग पुढे? नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय रे बा पुढं? 10 जणांनी प्रति दिवस 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसांमध्ये पूर्ण केले तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल? काय कोणतं काम केलं? एका कामाला 18 दिवसामध्ये तेच काम म्हणजेच काय? 10 जणांनी प्रति दिवस 6 तास काम करून 18 दिवसात बरोबर 15 जणांना 12 दिवसात x दिवस. बरोबर. सोडवा. काय होणार? 10 गुणिले 6 गुणिले 18 पोटा 63, 15 गुणिले 12 बरोबर x. मग 6 एक 6, 6 दून 12, 2 एक 2, 92 18. मग हे होणार 10 गुणिले 9 पोटा 63 खाली 15 बरोबर काय? x. 10 9 90 म्हणजे x बरोबर 90/15. मग x बरोबर 15 पंच 75, 15 सत्तर 90, 6 तास. पर्याय कितवा? पहिला. सोलापूर शहराला प्रश्न आलेला. पर्याय कितवा? पहिला. क्लिअर? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चालायचं मग पुढे? नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. परत तेच काय? कार्य कसं? असमान. सोडवायचे. चलो नेक्स्ट. एका घराचे बांधकाम 18 पुरुषांनी 20 दिवस दररोज 12 तास काम केल्यानंतर पूर्ण आले तर 15 पुरुषांनी दररोज 9 तास काम केल्यास घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील? काय म्हणणं आहे? काय समान? कार्य समान. एका घराचे बांधकाम 18 पुरुष 20 दिवस 12 तास बरोबर घर पूर्ण आले जर 15 पुरुषांनी 9 तास x. ओके. मग काय करायचं? हे होणार 18 गुणिले 20 गुणिले 12 पोटा 63, 15 गुणिले 9 बरोबर x. ओके. मग काय होणार? हे सोडवायचं कसं? 9 एक 9, 9 दून 18. मग हे राहणार x बरोबर 2 गुणिले 20 गुणिले 12 पोटा 63 भागिले 15. मग 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3 एक 3, 3 चौक 12, x बरोबर 2 गुणिले 4 गुणिले 4, 2 चौक 8, 8 चौक 32, x बरोबर 32 दिवस. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? एका कामासाठी 8 मजुरांना परत पेमेंटचं उदाहरण आहे. सॉल्व करायचं. काय? कार्य काय? असमान. चलो नेक्स्ट. 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात. परत काय? सॉल्व रे भाऊ. काऊन? कार्य कसं आहे? समान. कार्य कसं आहे? समान. चलने का आगे? चलिए. 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस. बरं, याची आडवी मांडणी करा. 18 बरोबर 15 तर 6 बरोबर x. फक्त 2च घटक असतील ना, आडवी मांडणी करतात. ते डिटेलने सोडवता येतं. आडवी मांडणी करायची. याला काय म्हणतायत? माणसं. याला काय म्हणतायत? दिवस. जगामध्ये आतापर्यंत तुम्ही तिरकस गुणाकारच करत आलात. पण इथे कसा गुणाकार करावा लागतो? समोरचा गुणाकार.
का बर? कारण कोणतं प्रमाण? व्यस्त प्रमाण. मग हे होणार 18 गुणिले 15 भागिले 6 बरोबर x. 6 एक 6 6 18. x बरोबर 3 गुणिले 15. x बरोबर 15 त्रिक 45 म्हणजेच पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 30 माणसे एका कामाचा 1/4 भाग 16 दिवसात पूर्ण करतात. आता 1/4 भाग. आतापर्यंत कार्य कसं होतं? समान किंवा असमान, पण असं छेदात आलं का? नाही. मग इथं काय करायचं? एका कामाचा 1/4 भाग. आता बघा, मग इथं मी असं म्हणू W1 बरोबर 1/4. करेक्ट आहे. तर त्यांचं म्हणणं आहे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करण्यास, म्हणजे W2 बरोबर 1/4. आता 1/4 लक्षात घ्या. समजा ते एकूण काम किती मानलं आपण? एकूण काम मानलं आपण 1 मानलं. किती मानलं? 1. त्यातला 1/4 म्हणजे उरलेलं काम. एका कामातून 1/4 काम गेलं. पटलं का? एका कामातून 1/4 काम गेलं. मग एक काम तुम्ही ते 100 बी गृहीत धरलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. पण आपण एक आकडा गृहीत धरला, एक अख्खं काम आहे, त्या कामातनं चतकूर काम करता येते आणि उरलेलं काम आपल्याला करायचं. मग 1 वजा 1/4 तुम्हाला माहिती, एकाचा छेद कुणीच नाही, कोण असतो? 1. तिरकस गुणाकार W2 बरोबर 4 ने 1 ला गुणा 4 1 4 मायनस 1 ने 1 ला गुणा 1 1 1 भागिले 1 ने 4 ला गुणा 1 4 4. 4 मधून 1 गेले 3. मग W2 बरोबर 3/4 काम. करेक्ट. आणि W1 बरोबर 1/4 काम. ह्या दोन गोष्टी इथं आल्या. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय? मांडणी करायची. मग मांडणी कशी? कार्य असमान आहे. M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 D2 W1. ओके. हा, मग M1 किती आहे माणसे? 30 माणसे. चला, मग M1 आहे 30 माणसे गुणिले T1 तास दिलेलंच नाही, याचा काही विषयच नाही. D1 दिलंय 16 दिवस गुणिले W2 आपण काढलंय 3/4 बरोबर. M2 किती आहे? माणसं. किती माणसं आहेत दुसऱ्याच्यात? किती माणसे घ्यावी लागतील म्हणजे M2 काढायचंय गुणिले T2 किती आहे? T2 तर नाहीच दिलेलं. D2 आहे 20 दिवस आणि W1 ऑलरेडी आहे 1/4. ओके. मग आता याला बाजूला घ्या. चला इकडे घेऊन टाकू. मग कसं होणार सर? M2 इकडे घेऊ, काही फरक पडत नाही सर. M2 बरोबर, किंवा इथं याला सोडवून घेऊ. कसं? जे आहे तसेच मांडणी करू. 30 गुणिले 16 गुणिले 3/4 बरोबरचं चिन्ह 20 लिहिण्याआधी M2 गुणिले 20 M2 गुणिले 20 गुणिले 1/4. करेक्ट आहे. सोडवा. कसं? 4 1 4 4 चौक 16 4 1 4 4 5 20. मग हे झालं 3 चौक 12 120 120 गुणिले 3 360 बरोबर M2 गुणिले 5. 5 कसं जाणार? भागाकारात. म्हणजे हे होणार M2 बरोबर 360 भागिले 5. मग M2 बरोबर 5 7 35 5 2 10 72. 72 पर्याय येते. छत्रपती संभाजीनगरच्या SRPF मध्ये पण मुलांनी चुकी केली, 72ला टिक केलं. त्यांचं म्हणणं आहे आणखी किती माणसं कामावर घ्यावं लागतील? भाऊ M1 होतं M1 आहे 30, M2 आलं 72. दोघात फरक कितीचा पडला? 42चा. म्हणजे 42 माणसे वाढवावी. पर्याय कितवा? दुसरा.
क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चलायचं मग पुढे. चलने का आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? पुढचा विषय सर, विशाल हा एक काम 25 दिवसात, कुमार हा तेच काम 10 दिवसात, कुमारने 6 दिवस काम केले आणि थड मारला. तेच मांडणी कशी? विशालच्या खाली कोण? कुमार. हा, विशाल एक काम 25 दिवसात, कुमार तेच काम 10 दिवसात. बरोबर. दोघांचा काय लसावी किती येतो? 50. मग ह्या 50ला 25 न भागलं, 25 दुना 50, 50ला 10 न भागलं, 10 पाच 50. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ काय? विशाल आणि कुमारला 50 काम करायचे, 50 समोसे खायचे, 50 समोसे बनवायचे, 50 किलोमीटर चालायचे, काही करायचे, पण ते 50. आणि मग विशालचं अन्न माझी कॅपॅसिटी किती आहे? 2. आणि कुमारची अन्न माझी कॅपॅसिटी किती आहे? 5. मग कोणी काम केलं रे बाबा? कुमारनं 6 दिवस काम केलं. मग इथं लिहितो मी कुमारचे 6 दिवसाचे काम. हा, मग 6 गुणिले 5 30 काम. बरोबर. मग त्यांचं काय नाही, उरलेलं काम करायला विशालला किती दिवस लागतील? मग इथं मी लिहितोय उरलेले काम. उरलेलं काम म्हणजे एकूण काम 50, त्यातनं 30 गेले, 20 काम म्हणजे उरलेले 20 काम कुणाला करायचंय? विशालला. मग विशाल बरोबर 20 भागिले विशालचा स्पीड किती आहे? 2. 20ला 2 न भागलं येणार उत्तर 10 दिवस. 10 दिवस पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय सगळ्यांच्या? कुणाला काय डाऊट याच्यात? नाही. चालायचंय मग पुढे? नक्की? चलिए नेक्स्ट. काय विषय बा पुढचा? परत तेच रे भाऊ. सूत्र लिहा रे आणि सॉल्व करा. गुणाकार भागिले बेरीज. ओके, गुणाकार भागिले बेरीज. चलो नेक्स्ट. 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल? परत तेच M1 T1 D1. बर, इथं काय विषय? किलो. मग म्हणजे W1 20 किलो. म्हणजे इथं वस्तू आहे आणि W2 काढायचंय. W2 दिलेलं आहे. किती किलो साखर आहे? 2 किलो. चलो भाई. बरोबर. मग परत काय? M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. ओके. M1 किती आहे? 10 पोरं आहे. दिवस दिले डायरेक्ट 30 दिवस. W2 काढले 2 किलो साखर. M2 किती आहे? किती पोरं? तर एका मुलाला म्हणजे एक मुलगा गुणिले दिवस विचारले D2. W1 दिले किती किलो? 20 किलो. ओके. D2 ची किंमत काढायची, आरामात काढू शकता. मग D2 बरोबर 10 गुणिले 30 गुणिले 2. पोटात रेष 1 गुणिले 20. बरोबर. मग 10 1 10, 10 2 20, 2 गेला. D2 बरोबर किती? 30 दिवस पुरेल. पर्याय चौथा. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग? चलने काय आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? ए व बी एक काम. परत तेच. तिसरं उदाहरण आहे बरं का. आता फटाफट शिकवतो. A + B, B + C, A + C, A + B 12, B + C 15, C + A 20. तिघांचा लसावी 60, 12 पंच 15 चोक 20 त्रिक.
तिघांची बेरीज 5 4 9 3 12, तिघांची बेरीज 2a प्लस 2b प्लस 2c बरोबर 12. मग हे येतं a प्लस b प्लस c बरोबर 6. हे आलं समीकरण. ओके. मग विचारलं काय तर ते काम एकटा बी विचारला. एकटा बी विचारला म्हणजे ए आणि सी चं उत्तर काढायचं. ए आणि सी चं किती दिले 3 म्हणजे हे येणार 3 प्लस बी बरोबर 6. मग बी बरोबर 6 मायनस 3. मग बी बरोबर 6 तून 3 गेले 3. ओके. एकूण काम किती आहे 60 म्हणजे 60 भागिले 3. 60ला 3 न भागलं 20. पर्याय कितवा तिसरा. पर्याय कितवा तिसरा. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात गेलं. चालायचं पुढं. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. 7 विद्यार्थी 7 प्रकल्प, 1 विद्यार्थी 1 प्रकल्प. परत तेच काय कार्य असमान. ओके सोडवायचे. नेक्स्ट. 36 माणसे एक काम काय दिवसात. जर दिवसांची संख्या केली. ओके. दिवसांची संख्या किती केली ते त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे इथे जे 42 मध्ये काहीतरी एक करेक्शन आहे ते मी जेव्हा टेलिग्रामला पीडीएफ येईल तुम्हाला त्याच्यात मी करून देतो. काही अडचण नाही. नेक्स्ट. चलिए भाई. काय म्हणणं आहे. 10 मजूर 6 तास एक काम 12 दिवसात तेच काम. परत तेच पटपट चला. 10 6 12 बरोबर 20 9 x. काय होणार मग 10 6 12 पोटात रेष 20 9 बरोबर x. मग 0 गेला बेग व्यतिरिक्त 3 1 3 3 3 9 x बरोबर 12/3. x बरोबर 3 चौक 12. येणार उत्तर 4. पर्याय चौथा. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात जातंय. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. एक काम दोघे मिळून गुणाकार भागिले बेरीज. चलो गुणाकार कोणाचा 12 24. 12 प्लस 24 12 24 हे झाले 36. 12 त्रिक 36 3 8 24. येणार उत्तर 8. पर्याय चौथा. करेक्ट आहे. दोघे मिळून म्हटले ना. दोघे मिळून. चालायचं पुढे मग. चले नेक्स्ट. झालं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काळ काम वेग या घटकातला कार्य 2024 चे सर्व जिल्ह्यातले प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. सगळ्या जिल्ह्यातले. आणि हो हे करत असताना ज्या विद्यार्थ्यांना अडचण आली सर असं उदाहरण का घेतायत हा टाईप का घेतायत हे समीकरण का मांडताय त्यांना मी सांगितलं तुम्ही ते 2 व्हिडिओ बघा. काळ काम वेग हा टॉपिक तुमचा कायमचा संपून जाईल. कुठंच डाऊट राहणार नाही. आणि हो ज्याला बेसिक कॅल्क्युलेशनची भीती आहे किंवा ज्याला अजूनही जमत नाही किंवा गर्दीतून वर्दी ही बॅच घेतलेली नाहीये तर आपली गर्दीतून वर्दी अंकगणित 1.0 गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता 1.0 या बॅचेस पण आपण लॉन्च केलेल्या आहेत. आणि या बॅचेस जे आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं कार्याचं उदाहरण. कार्याचे पूर्णच्या पूर्ण पीवायक्यू आपण बघितले. नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेक्स्ट पीवायक्यू घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं नाव कसं मास्तर बनतील तसं. याला काय करायचं सबस्क्राईब करा शेअर करा. खूप खूप धन्यवाद.